प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 27 मे 2025 मंगळवार। अपरिवर्तनीय उपस्थिती। जिथे मी आहे तिथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो त्यांचा सन्मान माझा पिता करेल. योगान 12:26 प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सेवकांना देणाऱ्या सर्वात मोठ्या आशीर्वादांपैकी एक म्हणजे त्यांची अपरिवर्तनीय उपस्थिती. जिथे प्रभूची उपस्थिती असते तिथे त्यांची सेवक सामर्थ्याने उभा राहतो. प्रभूने आपल्या शिष्यांसोबत चमत्कार व आश्चर्यदायक घटनांद्वारे कार्य केले आणि आपले वचन सिद्ध केले. आजही जे प्रामाणिकपणे त्यांची सेवा करतात त्यांच्यासोबत त्यांची उपस्थिती तशीच कायम आहे. इस्रायली बाबिलोनमध्ये बंदिवान झाले तरी प्रभूची उपस्थिती तिथेही केली. दानिएलने प्रभूची सेवा करण्याची इच्छा ठेवली आणि देवाने त्याला आभार, उपस्थिती, कृपा आणि बाबिलोनमधील सर्वात बुद्धिमान लोकांपेक्षा 10 पट अधिक संगणेपण दिले. त्यांची उपस्थिती सिंहाची गुहेत उतरू शकते काय? होय. जेव्हा दानिएलला सिंहाची गुहेत टाकले गेले तेव्हा यहूदा जातीची सिंह आपला प्रभू खाली उतरला, सिंहाची तोंड बंद केली आणि आपल्या सेवकाचे रक्षण केले. त्यांची उपस्थिती अग्नीची पट्टीत येऊ शकते काय? नक्कीच. जेव्हा शद्रक, मेषक आणि अबेदनेगो यांना आगीत फेकले गेले तेव्हा देवाची पुत्र त्यांची सोबत अग्नीत चालत होता आणि त्यांचे एकही कसेही भाजले गेले नाही. देवाची संतानो, कधीही विसरू नका, प्रभू तुमच्या सोबत आहे. प्रत्येक कठीण परीक्षेत तो तुम्हाला वाचवण्यास आणि टिकवून ठेवण्यास समर्थ आहे. त्याने ही अपरिवर्तनीय उपस्थिती वचन रूपाने दिली आहे. जेव्हा तू पाण्यातून जाशील तेव्हा मी तुझ्या सोबत असेन आणि जेव्हा नगामधून जाशील त्या तुला वाहून नेणारे नाहीत. जेव्हा तू अग्नीमधून चालशील तेव्हा तुला भाजणार नाही आणि ज्वाळा तुला स्पर्श करणार नाही. येसाया 43:2 देवाबरोबर चालणे किती आशीर्वाददायक आहे आणि देव आपल्याबरोबर चालत राहतो ही किती गौरवशाली विशेष अधिकार आहे. काट्यातून असो, तुरुंगात असो किंवा एकट्याने कर्मेल पर्वतावर उभे असो, त्यांची उपस्थिती सदैव आपल्यासोबत असेल. त्याने वचन दिला नव्हता काय? बघा, मी सदैव तुमच्या सोबत आहे, युगाच्या शेवटपर्यंत. मत्ती 28:20 त्यांची अपरिवर्तनीय उपस्थिती आणि मधुर संगत तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. प्रेमी देवाच्या संताने, तुमची सर्व मार्गांमधील त्याला ओळखा आणि तो तुमचे मार्ग सरळ करेल. अधिक ध्यानासाठी पद. बघा, मी तुझ्या सोबत आहे आणि तू जिथे कुठे जाशील तिथे तुला सांभाळीन आणि तुला या देशात परत आणीन. कारण मी जे काही तुला सांगितले आहे ते पूर्ण होईपर्यंत मी तुला सोडणार नाही. उत्पत्ती 28:15 आजच्या बायबल वाचन सकाळी 2 इतिहास 1 अध्याय से 3 अध्याय, संध्याकाळी योगना 10 अध्याय 1 से 23 धन्यवाद.